टी टाईम स्नॅक्समध्ये काहीतरी वेगळं खायची इच्छा नेहमीच होते. तर आज मी बनवलेला आहे फ्रूट केक. चला तर कसा बनवला ते मी सांगते. मी आता एका बाउलमध्ये 1 कप दूध घेतलं आहे. त्यात 1 टीस्पून विनेगर घातले. ते चांगलं ढवळून घ्यायचे आणि साईडला ठेवून द्यायचे. आता एका वाटीमध्ये टुटी फ्रुटी घेतली आहे आणि त्याला छान मैद्याचं असं कोटिंग करून घेतलं आहे. आता काय करायचं आहे ना, चाळण घ्यायची आहे. चाळणीमध्ये 1 कप मैदा घ्यायचा आहे, 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घ्यायचा आहे, 1 टीस्पून बेकिंग पावडर घ्यायचं आहे आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घ्यायचा आहे. हे सर्व छान एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपण जे दूध बाजूला ठेवलं होतं ते बघा थोडं थोडं दह्यासारखं झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये अर्धा कप पावडर्ड शुगर घातलेली आहे. आता जे मिक्स करून घेतलेलं जे होतं मी पीठ, ते सगळं याच्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. यात आता टुटी फ्रुटी घालून घ्यायची आहे आणि छान एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं आहे. आता एक केक टीन घेतला आहे, त्याला मी ऑइल कोटिंग करून घेतलं आहे. आता हे सारण याच्यात घालून घ्यायचं आणि प्रीहीट केलेल्या कढईमध्ये आपल्याला ते 30 मिनिटपर्यंत स्टीम करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तीस मिनटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया आपला केक कसा झाला आहे ते. मी एक नाईफ घेतला आहे. नाईफला काही चिटकलं नाही, याचा अर्थ आपला केक छान शिजलेला आहे. तर बघा आपला केक छान आता फुललेला आहे. तो मी साईडने थोडा सैल करून घेते. बघूयात. तुम्ही बघू शकता केक छान फुललेला आहे आणि छान असं त्याला स्पंजसुद्धा आलेला आहे. आपला केक रेडी. थँक्यू.